अश्विनी, अगं तुला शिल्पीने पार्लरला येऊ नको म्हणून सांगितलं होतं ना. हो अगं, ज्या कामासाठी घराच्या बाहेर पडले होते ते डीलच क्रॅक झालं नाही. जेनी अगं, आपल्याला ती ऑर्डर नाही मिळणार. हे ऑर्डर मिळाली असती ना तर गुंडांचे पैसे मला देता आले असते ग. पण आता तेही शक्य नाहीये. पण मला स्वस्त बसून चालणारच नाही ना, काही ना काहीतरी करावं लागेल. ऐक ना जेनी, आपण ना पार्लरमध्ये ना नवीन नवीन पॅकेजेस तयार करूया चांगली. दिवाळी आहे, त्याच्यामुळे खूप लोक येतील आणि 7 दिवस अजिबात सुट्टी घ्यायची नाही. मी काम करेन, दिवसभर काम करेन. तू जेनी सॉरी, तुला सुट्टी घ्यायची असेल ना तू सुट्टी घे, पण मला काम करावं लागेल. कारण थोड्या प्रमाणात पैसे जमा झाले तर त्या गुंडांना देता येईल. निदान ते काही दिवस गप्प तरी बसतील ग. मला खरं तर ह्याच गोष्टीचं खूप टेन्शन आलंय. त्यांनी कर्ज घेतलंय खरं, पण ते मला पेड करावं लागेलच ना. अश्विनी ऐक ऐक, तू एवढी पॅनिक नको हो, सगळं काही नीट होईल. ओके. जेनी अगं, 2 दिवसात किती धूळ जमा झालीये. अगं हो, 2 दिवस पार्लर बंद होतं ना, सो मला क्लिनिंगला वेळच मिळाला नाही. मी आज क्लिनिंग करणार आहे, डोंट वरी. आणि कसं आहे ग, बॅक साईडला मेन रोड आहे ना, सो धूळ येतच राहते. आपण रोज क्लीन करतो ना, सो तू नोटीस नसेल केलं. पार्लर 2 दिवस बंद होतं तर इतकी धूळ जमा झाली. मग यांचं ऑफिस तर 15 दिवस बंद आहे. बाप रे, ऑफिसचा काय अवतार झाला असेल. नाही नाही, मला अगोदर ना त्यांचं ऑफिस क्लीन करायला हवं ग. त्यांना सगळं नीट नेटकं आणि स्वच्छ लागतं. जर ते तिथे आले आणि त्यांना ही सगळी धूळ दिसली, अस्वच्छता दिसली तर केवढे भडकतील माझ्यावर, तुला माहितीये का. नाही, मी आत्ताच्या आत्ता जाऊन क्लीन करते. मला सांग, किल्ली कुठे आहे? अरे अश्विनी मॅडम, तुम्ही इकडे कशा? परत पार्लर जॉईन केलात का? तुम्ही पण खूप दिवसांनी आलात ना. हो, मध्ये खूप बिझी होती, वेळच मिळत नव्हता. जेनी आहे, तुम्हाला काही करून घ्यायचं असेल तर तुम्ही घ्या. जेनी कसं आला? आता तिने जॉईन केलेलं आहे, सो येईल ना तीच. आणि अशा स्पेशल कस्टमर्सना तू स्वतः सर्व्हिस दिलेलं जास्त आवडणार आहे, नाही का? अगदी बरोबर. मला माझ्या पूर्ण सर्व्हिसेस अश्विनी कडूनच हवेत. हो, ऑफकोर्स. जा जा बहिणी, तू जा, मी बघते हे दादाच्या ऑफिसचं काय करायचं ते. डोंट वरी अबाउट दॅट. ठीक आहे, पण व्यवस्थित स्वच्छ करा. मी करून घ्यायची एलर्जी मी करून आल्यावर अजिबात त्रास नको. मी करते. या मॅडम, तुम्हाला काय फेशियल करायचंय का? मी खूप खुश आहे की तुम्ही सगळे सर्व्हिसेस करणार आहात. ऐका ना, फेशियल ना जेनी सुद्धा खूप छान करते. तुम्ही तिच्याकडनं फेशियल करून घ्या. मी फेशियल झालं की तुमच्या आयब्रोज करते. बहिणी, इथेच काय बोलत बसलीस तू? तू जा ना. आणि ऐकलं बरं का, मी हे अर्ध काम तू करशील, अर्ध काम जेनी करेल, असं बरोबर नाहीये. स्पेशल क्लायंट आहेत आपल्या त्या, सो त्यांच्या सगळ्या सर्व्हिसेस तूच करून दे. तुला जर एवढंच टेन्शन वाटत असेल दादाच्या रूमच्या साफसफाईचं, तर मी ते बघते. डोंट वरी. शिल्पी अगं, म्हटलं ना, जा जा जा, तुम्ही जा जा. जेनी. हा काय? कडे काय चाललंय हे सगळं? ती कशी काय गेली दादाच्या ऑफिस मध्ये? अगं मी तिला खूप वेळा सांगितलं, ट्राय पण खूप केली, पण ती ऐकतच नाही. मी काय करू? अगं असं कसं ऐकत नाही? तुला अंदाज आहे का जेनी, ती जर तिथे गेली, तिने काही वस्तू बघितल्या त्याच्या, तर पुन्हा ते तिला ट्रिगर होऊ शकतो आणि त्याचा जास्त त्रास होईल तिला. हे बघ जेनी, हे आत्ता झालं ते ठीक आहे, परत व्हायला नको. ऑल्सो ह्या चाव्या मी माझ्याकडेच ठेवते, काही वाटलं तर फोन कर मला. ओके? ठीक आहे, ठीक आहे. ओके, ठीक आहे. ओके, चल मी आत. शिल्पी, आता किती दिवस लपून राहायचं मी? मला सहन होत नाही. मला सगळ्यांना भेटायचंय. दादा, नाही भेटू शकत. हे? मला कळतंय रे, तुला 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 खूप त्रास होतोय. आपल्या माणसांना, आपल्या लोकांना न भेटणं हे किती अवघड असतं याची जाणीव आहे मला दादा. पण आता जर तुला बहिणीने बघितलं असतं ना इथे, तर किती मोठा प्रॉब्लेम झाला असता दादा.
प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. थोडा पेशन्स ठेव ना. दादा, मी ना तुझ्यासाठी थोडंसं खायला आणलंय. मी तुझे कपडे सुद्धा परत घ्यायला जाणार आहे. सगळी सोय मी व्यवस्थित करते. यू जस्ट डोंट वरी अबाउट दॅट. होय मला काही प्लीज थोडंसं खाऊन घे ना. तू बस बरं आधी. कुठे यार दादा, आता वहिनीने जर तुला इथे बघितलं असतं ना तर किती मोठा प्रॉब्लेम झाला असता. याचा अंदाज आहे का तुला? दादा, अरे का असं करतोयस? का हट्ट करतोयस? थोडे पेशन्स ठेव ना. एकदा का त्या केकीचे पैसे दिले ना की मग तू घरी यायला मोकळा. मग सगळं छान होईल, अगदी पूर्वीसारखं. दादाला इथे फार काळ लपवता नाही येणार. लवकरात लवकर या सिच्युएशन मधनं काहीतरी मार्ग काढायला पाहिजे आणि दादाला इथून शिफ्ट करायलाच पाहिजे. भाऊजीचा फोन का नाही लागत आहे? कुठे गेलेत काय माहित. घरच्यांच्या जीवाला घोर लागतो हा ना, तसं काहीच नाही. फोन घेऊन झाला काय होतं. आई, का इतकी पॅनिक होतीयस? अगं इथेच कुठेतरी गेले असतील ते. नको एवढी पॅनिक होस, नको एवढं टेन्शन घेऊ. येते. हा हो अगं शिल्पी, आईनं पण मी कधी. बाबा आलेच. काय हो बाबा, तुमच्यामुळे सगळे पॅनिक झालेत घरात. काय झालं? एवढी काळजी करायचं कारण काय? काळजी करायचं कारण म्हणजे मला काळजी वाटते. जाताना फोन घेऊन जायला काय झालं होतं. अगं घरी विसरलो फोन मी. पण यापुढे कुठे जायचं झालं ना तर सांगून जायचं आणि एकटं जायचं नाही, बबनला घेऊन जायचं. एवढं भ्यायचं काय कारण आहे? हे बघ, ते गुंड आपला काही जीव घेणार नाहीये, कारण त्यांना पैशाची वसुली करायची आपल्याकडून. ते फक्त धमकावतायत, काहीही करणार नाहीत. हे असले भलते सलते विचार मनातून काढून टाक. तुम्हाला काय जातं म्हणायला भलते सलते विचार करू नकोस म्हणून. त्यांचं देणं देईपर्यंत ना माझ्या जीवाचा घोर काही संपणार नाही. जीवाचा घोर जाणार नाही बाई ते. आई नका हो इतकी काळजी करू तुम्ही. आता मी सुद्धा पार्लर मध्ये जायला सुरुवात केली आहे की नाही. आपण सगळ्यांनी मिळून काहीतरी केलं तर नक्कीच मार्ग निघेल. मी स्वयंपाकाचं बघते. च्या 2-4 हजारांनी काय होणार आहे. इकडे कोटी कोटीचं कर्ज आहे. कोटी म्हणजे किती? गेल्या 7 पिढ्यात आपल्याला माहित नाही कोटी म्हणजे किती, त्याच्यावर शून्य किती येतात ते. कोणाचं ऐकायचं नाही असं ठरवलंच आहे ना. नाही काय करणार त्याला. आई अगं जर आता शांत बोल. मयूक नाही आय आय मयू, दे दे. काय आणलंस काय? ते घरचं सामान आहे. दे मी ठेव. ते राहू दे. अरे मयूक ठेवेल ना. हा ठेव. काका, ती तुमची औषधं पण संपली आहे ना, ती आज रात्री येताना घेऊन येतो मी. अरे एवढी घाई कशाला आहे? जरा 2-4 दिवस चालेल, नंतर आणता येईल. नाही आजच आण. औषधांना उशीर नको ना व्हायला. हा काका, ती चावी कुठे ठेवली श्रेयसच्या कारची? किल्लाळ्याला बघ, तिथेच असेल. तुला कुठे न्यायची असेल तर घेऊन जा. नाही कुठं न्यायची नाहीये कार. ती दिवसभर उन्हात असते ना, म्हटलं सावलीत लावतो. कपडा पण मारतो गाडीवर. बरेच दिवस झाले धूळ आहे ना गाडीवर. हा हा. येतो काका. हा बेटा.